नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यातील शिधा वाटप कार्यालयावर अत्यावश्यक अन्न वस्तूंचा अपुरा पुरवठा. मनसेने जाब विचारणा केली असता अधिकाऱ्याने 2 दिवसात अन्न उत्पादने पुरवण्याचे दिले आश्वासन. तर ठाण्यातील बच्चे कंपनी शिवनेरी किल्ला बनवण्यात दंग. शिवरायांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न. S9च्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी S9च्या सर्व प्रेक्षकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, चॅनलला शुभेच्छा देतो आणि या विभागातील नागरिकांना, भांडूपमधील सर्व रहिवाशांना ही दीपावली सुखाची, समाधानाची, भरभराटीची, यशाची, आनंदाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही दिवाळी ठाण्यातल्या तमाम नागरिकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. जे क्लस्टरचं चालू आहे त्या क्लस्टरच्या बाबतीत सरकारकडनं आशादायी भूमिका येऊ दे आणि ठाण्यातल्या प्रशासनाकडनं चांगली भूमिका येऊ दे, जेणेकरून सर्वच लोक एका चांगल्या घरामध्ये जातील, सर्वच लोकांची लिव्हिंग स्टाईल एक टाईपची होईल, हीच शुभेच्छा. S9च्या प्रेक्षकांना रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. मुलुंड आणि भांडूप येथील प्रेक्षक दिवाळी याला सुख, समृद्धीची आणि भरभराटीची यावं हीच अपेक्षा. सर्व ठाणेकर नागरिकांना, माझ्या बंधू भगिनी व माझ्या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातल्या सगळ्या विद्यार्थींना व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगीळ आणि कंपनीतर्फे. तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या. दिवाळीनिमित्त मुलुंड कॉलनी येथे रामदास आठवले यांच्या हस्ते मोफत रवा आणि साखर वाटपाचे आयोजन. महागाईपासून मुलुंड कॉलनीवासियांची सुटका करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे प्रभाकर नानोबा कांबळे यांनी मोफत साखर आणि रवा वाटप आयोजित केले आहे. विविध राजकीय पक्ष स्वस्त दरात वाटप करत असताना सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या मोफत रवा साखर वाटपाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वॉर्ड क्रमांक 98चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी केले आहे. तर 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सचखंड दरबार हॉल मुलुंड कॉलनी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते प्रत्येक नागरिकाला 2 किलो रवा आणि साखर यांचे वाटप होणार असल्याची माहिती प्रभाकर कांबळे यांनी दिली. मोफत रवा व साखर वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी उद्या संध्याकाळी 7 वाजता सचखंड दरबार हॉल येथे उपस्थित व्हावं. रामदासजी आठवले नेते हे या कार्यक्रमाला उपस्थित होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. दिवाळीच्या सुट्टीत शिवरायांच्या पराक्रमांची प्रेरणा घेण्याकरिता बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात दंग. दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनी सुट्टीचा सदुपयोग करण्याकरता किल्ले बनवण्याची परंपरा जोपासतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा वर्णावी तितकी थोडीच. अशा या शूर पराक्रमी छत्रपती योद्ध्याच्या विविध गुणांचा व कीर्तीचा महिमा वर्णविण्याकरता ठाण्यातील बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात दंग आहेत. विष्णुनगरमधील अपोलो सोसायटीच्या परिसरात मुले शिवनेरी किल्ला बनवत आहेत. तर गेल्या 6 वर्षांपासून या मुलांनी किल्ले बनवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दगड, माती, टाकाऊ वस्तूंचा वापर करून ही मुलं 5 ते 6 फुटांचा असा किल्ला येथे साकारत आहेत. विशेष म्हणजे मुलांसह मुलीही किल्ला बनवण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाल्यात. 4 ते 5 दिवसांपूर्वी किल्ला बनवण्यास सुरुवात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा किल्ला पूर्ण होईल अशी माहिती किल्ला बनवणाऱ्या मुलाने दिली. तर नचिकेतने या उपक्रमामुळे आमची दिवाळीची सुट्टी सत्कारणी लागली असे सांगत किल्ला बनवताना आलेले अनुभव S9शी बोलताना सांगितले. तर शिवरायांच्या बऱ्याचशा आठवणी शिवनेरी किल्ल्याशी संलग्न असल्याने मुलांनी हा किल्ला बनवण्याचा उपक्रम राबविला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी S9च्या सर्व प्रेक्षकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, चॅनलला शुभेच्छा देतो आणि या विभागातील नागरिकांना, भांडूपमधील सर्व रहिवाशांना ही दीपावली सुखाची, समाधानाची, भरभराटीची, यशाची, आनंदाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही दिवाळी ठाण्यातल्या तमाम नागरिकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. जे क्लस्टरचं चालू आहे
त्या क्लस्टरच्या बाबतीत सरकारकडनं आशादायी भूमिका येऊ दे आणि ठाण्यातल्या प्रशासनाकडनं चांगली भूमिका येऊ दे, जेणेकरून सर्वच लोक एका चांगल्या घरामध्ये जातील, सर्वच लोकांची लिव्हिंग स्टाईल एक टाईपची होईल, हीच शुभेच्छा. S9च्या प्रेक्षकांना रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. मुलुंड आणि भांडूप येथील प्रेक्षक दिवाळी याला सुख समृद्धीची आणि भरभराटीची यावं हीच अपेक्षा. सर्व ठाणेकर नागरिकांना, माझ्या बंधू भगिनी व माझ्या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातल्या सगळ्या विद्यार्थींना व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगीळ आणि कंपनीतर्फे. तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दिवाळी सण आला तरी ठाण्यातील रेशनिंग दुकानात अन्न साहित्याचा अपुरा पुरवठा, तर नागरिक तेल साखरेपासून वंचित. दिवाळी हा मांगल्याचा पावित्र्याचा सण. अशा या सणात गोडाधोडाचे पदार्थ घरी बनवले जातात. मात्र गोरगरीब हे रेशनिंगवर मिळणाऱ्या वस्तूंपासून आपल्या घरी दिवाळी सण साजरा करतात. दिवाळी हा सण एका दिवसावर येऊन ठेपला तरी रेशनिंग दुकानात तेल साखर यांचा पुरवठा झालेलाच नाही अशी बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात मनसेचे अविनाश जाधव यांनी मुख्य शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारणा केली. तर शिधावाटप कार्यालयातील उपनियंत्रक सुद शेवाळे यांच्याशी चर्चा केली असता कारखान्यातून अन्न उत्पादने पोहोचलेच नसल्याचे त्यांनी सांगत 2 ते 3 दिवसात आवश्यक वस्तू शिधावाटप कार्यालयात पोहोचवल्या जातील असे आश्वासन दिले. जर तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं तर अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे. आज लोकांच्या घरी सण साजरा, जी साखर रेशनिंगला 3 रुपये किलोनी मिळते तीच आज लोक 40 रुपये किलोनी दुकानात घ्यावी लागते. अशी परिस्थिती आज ठाणे शहरात आहे. का आश्वासन काय मिळालंय रेशनिंगच्या? आता 280 दुकानं या ठाणे डिव्हिजनमध्ये आहेत. 11 दुकानांना फक्त कालपर्यंत साखर मिळालेली आहे. मला आश्वासन दिलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत
सगळ्या 280 दुकानांना साखर पूर्णपणे पोचली जाईल आणि आम्ही अपेक्षा बाळगतो की उद्या संध्याकाळपर्यंत पोचली पाहिजे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. तर एकीकडे शासन कोणी उपाशी झोपणार नाही याकरिता विविध योजना राबवण्याचा गाजावाजा करीत आहे, तर दुसरीकडे गरीब व गरजूंचे मुख्य अन्नस्रोत असलेल्या शिधावाटप कार्यालयात दिवाळी सण उद्या येऊन ठेपला तरी आवश्यक वस्तूंचा पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. पेट्रोल ₹1.15 स्वस्त तर डिझेल 50 पैशांनी महागले. दिवाळीच्या तोंडावर तेल कंपन्यांनी ग्राहकांना काही खुशी काही गम अशी बातमी दिली आहे. कारण पेट्रोलचे दर ₹1.15 स्वस्त झाले आहेत, मात्र डिझेल 50 पैशांनी महागले. काल मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावल्यात. त्याचप्रमाणे रुपयांची किंमतही डॉलरच्या तुलनेत सुधारली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी करण्यात आले आहेत. 1 ऑक्टोबरला पेट्रोलचे दर ₹3.50 कपात करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरात पेट्रोलच्या किमतीत तब्बल ₹4.5 घट झाल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले. डिझेलची सबसिडी कमी करता यावी म्हणून हे प्रति लिटरचे दर बाजारभावापर्यंत येत नाहीत. तोपर्यंत दर महिन्याला 50 पैसे दर वाढवण्याची मुभा तेल कंपन्यांना देण्यात आली असल्याने एकीकडे पेट्रोल स्वस्त होत असताना डिझेल मात्र महाग होत आहे. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी S9च्या सर्व प्रेक्षकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, चॅनलला शुभेच्छा देतो आणि या विभागातील नागरिकांना, भांडूपमधील सर्व रहिवाशांना ही दीपावली सुखाची, समाधानाची, भरभराटीची, यशाची, आनंदाची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही दिवाळी ठाण्यातल्या तमाम नागरिकांना सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो. जे क्लस्टरचं चालू आहे त्या क्लस्टरच्या बाबतीत सरकारकडनं आशादायी भूमिका येऊ दे आणि ठाण्यातल्या प्रशासनाकडनं चांगली भूमिका येऊ दे, जेणेकरून सर्वच लोक एका चांगल्या घरामध्ये जातील, सर्वच लोकांची लिव्हिंग स्टाईल एक टाईपची होईल, हीच शुभेच्छा. S9च्या प्रेक्षकांना रिपब्लिकन पक्षाच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. मुलुंड आणि भांडूप येथील प्रेक्षक दिवाळी याला सुख, समृद्धीची आणि भरभराटीची यावं हीच अपेक्षा. सर्व ठाणेकर नागरिकांना, माझ्या बंधू भगिनी व माझ्या ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळातल्या सगळ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगीळ आणि कंपनीतर्फे. तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या.